संताची संगती मनोमानवती अपरावा श्रीपती येणे पावे अपरावा श्रीपती येणे पावे अपरावा श्रीपती येणे पावे हरी मुखे मला 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 पुण्याची गणना गुणकारी पुण्याची गणना गुणकारी पुण्याची गणना गुणकारी. संतांच्या संगतीत जेव्हा मन बदलेल तेव्हा श्रीपती म्हणजेच अखंड आनंद मिळेल. जो आनंद ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांना देत आहे. विठ्ठल आनंदी जीवनाचे सूत्र सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये मूल्याचे मार्गदर्शन करतात. आनंदी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम मनुष्य मनातून आनंदी असला पाहिजे. मनातून आनंदी असणे पाहतो म्हटलं तर फार अवघडही नाही आणि फार सोपेही नाही. अवघड यासाठी म्हणते कारण मनाचं समाधान करणं काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मन माणसाला समजणे अत्यंत गरजेचे आहे. सज्जन हो, मन हे अशी गोष्ट आहे जी संपूर्ण विश्वामध्ये मनासारखे चंचल बाब या संपूर्ण विश्वामध्ये शोधूनही मिळणार नाही. अरे एका ठिकाणी असलेलं मन काही क्षणात दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. असं हे मन आहे. मग या मनाला ताब्यात घेण्यासाठी काय करायचं? म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मार्ग सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. सज्जन हो, मनाला ताब्यात घेण्यासाठी मन कधीही कोणतंही कार्य पूर्ण एकटा करू शकत नाही. त्याला मनुष्याच्या इंद्रियांची गरज असते. त्याचप्रमाणे तर या गोष्टीचा फायदा आपण मनाला ताब्यात घेण्यासाठी करू शकतो. आता बघा, मन जिकडे जाईल तिकडे त्याला जाऊ द्या, परंतु आपले इंद्रिय त्याच्या मागे जाता कामा नये याच्याकडे लक्ष द्या. मने जाता है तो जाने दे, मने जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर ना खिचे कमान तो कहा लगेगा तीर. सज्जन हो, उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याच्या मनामध्ये चोरीचा विचार आला, परंतु त्याची इंद्रियांनीच जर साथ दिली नाही, मनाला हातपायांनी जर मनाला साथ दिली नाही, तर नुसतं विचार करून मन चोरी करू शकेल का? नाही. या ओवीमधून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी पंढरपुराला जाईल आणि या संपूर्ण विश्वामध्ये जे लोक आहेत ते आनंदाचा अनुभव घेतील, कारण मी पंढरपुराला जाऊन विठुरायाला आलिंगन देईन. त्याने माझे मन अखंड आनंदाने भरून जाईल आणि तोच आनंद ह्यानोबाराय आपल्या सर्वांना देत आहे. जाईन गे माये त्या पंढरपुरा भेटे ना मायरा पुल्या विठ्ठल विठ्ठल.